श्रीकृष्ण भगवंत आणि अर्जुनाचा संवाद सुरू आहे आणि त्याच्यामध्ये भगवंत अर्जुनाला समजावून सांगतात, अर्जुना मी नाही ऐसा कवना ठावासे परी प्राणियांचे दैव कैसे न देखती माते. अर्जुना सगळ्यांच्या मध्ये मी नटलेलो आहे. जसं म्हणतात एकाकी दिसे दुसरे ते दर्पणाची आधारे परी वस्तू काय विचारे तुझे आहे. अरे आरशापुढे एखादा माणूस उभा राहिला किंवा 100 आरशे कडने जरी लावले तर काही माणसं 100 होत नाहीत. अर्जुना म्हणतात की एकाकी दिसे दुसरे ते दर्पणाची आधारे परी वस्तू काय विचारे तुझे आहे. भगवंत अर्जुनाला समजावून सांगत असताना सांगतायत की मी सगळ्यांमध्ये प्रतिबिंब रूपानं नटलेलो आहे. अर्जुनाला प्रश्न पडला आणि अर्जुनाने उत्तम एक प्रश्न भगवान श्रीकृष्णाला केला आणि अर्जुन भगवंत श्रीकृष्णाला म्हणतायत की देवा तुम्ही जर सगळ्यामध्ये व्याप्त किंवा नटलेला असाल तर मग सगळेच भक्त का होऊ शकत नाहीत. आणि अतिशय सुंदर प्रश्न ज्या वेळेला भगवंताला अर्जुनाने विचारला त्याचं उत्तरही त्याच प्रकारे भगवंताने अर्जुनाला दिलेलं आहे. आणि अर्जुन शर आणि अक्षर पुरुषाच्या माध्यमातून 15व्या अध्यायामध्ये भगवंत अर्जुनाला समजावून सांगतात, अर्जुना आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत म्हणले आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये स्वाती नक्षत्राचा एक थेंब ज्या वेळेला म्हणले चातकाच्या तोंडामध्ये पडतो त्यावेळेला त्याच्या वर्षाची तहान भागते, लक्षात घ्या. आणि जर म्हणले तोच थेंब जर म्हणले सापाच्या तोंडात पडला तर त्याचं विष होतं. अर्जुना तोच थेंब जर म्हणले शिंपल्यात पडला तर त्याचा मोती होतो. मला एक गोष्ट सांग, त्या असणाऱ्या म्हणले स्वाती नक्षत्राचा थेंबाचा काय दोष, ज्याला जसा जसा संग मिळत गेला तसं म्हणले त्याचा बदल होत गेला. तसं अर्जुना मी जरी विविध रूपाने सगळ्यामध्ये नटलेलो असलो तरी मायेच्या अधिष्ठानामुळे जरी म्हणले मी सगळ्यामध्ये असलो तरी सुद्धा प्रत्येकाच्या गुणांमुळे मला त्या पद्धतीचं स्वरूप धारण करावं लागतंय.